घरी जेवायला चला आम्हाला दुधाचे पैसे यायला लागतात हा शब्द तुम्हाला देते. कारण काय हे सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार. हे सरकार हमी भाव देणारा मग कपास सोयाबीन तुमचा कांदा दूध सगळ्याला हमी भाव देणार आणि साखर कारखाने चालू ठेवणार बंद करणार नाही. आमच्या समाजाने काही केलेलं नाही. आमच्या होल्डरगावकडे राहणार आहे काही घर नाही दार राहते तात्पुरते डोंगरी गोष्टी पालकवर राहते दुसरी करा हे करीन जरूर करीन. हे बघा असे जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा आपला आत्मविश्वास संगीत जास्त वाढतो. या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी मांडून मागणी पूर्ण होणार असेल तर अनिल भाऊ हेच आपलं यश आहे आणि हाच पांडुरंगाच्या रूपाने आपल्याकडे सांगतो. कारण आपला पांडुरंग काय म्हणतो? आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे सारख्या चक्रा मारू नका, मायबाप जनतेची सेवा करा. जर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझा कुठल्या तरी रूपाने दर्शन देईन. हेच पांडुरंगाचं रूप आहे. याच्या सेवेसाठी आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत. तुमचं नाव नंबर देऊन जाऊ बाबा. आपल्याला तुमचं काम करायचं आहे. पुढच्या गुलालाची सभा जेव्हा होईल ना त्याच्यात तुमचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि तुमचं काम पूर्ण करायचं. हेच असाच आमदार पाहिजे. आपल्याला सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणारा आमदार पाहिजे. आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले. तुम्हाला दुधाला भाव देणार सगळ्या शेतकऱ्यांना. आणखीन एक सांगते, या राज्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी ही मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही? तुमचा 7-12 कोरा केला की नाही? मी शब्द तुम्हाला देते. महाविकास कोणी नाही केली कर्जमाफी नॅशनल. जो अडचणीत आलेला शेतकरी असेल त्याची सरसकट कर्जमाफी आपला सरकार करेल. तुम्ही माहिती सगळी द्या. इलेक्शन संपल्यावर आपण बसू. तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला. मंत्रालयाला आता आमदार असल्यामुळे पास बीस काय लागणार नाही. ताट मानेने यायचा ते लोकांचं मंत्रालय असणार आहे आणि मंत्रालयात बदल होणार आहे. ही मंत्रालयाची बिल्डिंग नुसती मंत्र्यांची नसणार आहे, तुमची असणार आहे. इथला कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईनीत उभा राहणार नाही. मंत्री तुमच्याकडे येतील, तुम्हाला मंत्र्याच्या दारात आणि आमदाराच्या दारात जावं लागणार नाही. हा बदल आपल्याला घडवायचा आणि हा बदल घडवण्यासाठी काळजी करू नका. तुमची ही लेख आहे, तुमचं सगळं करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही रडू नका. तुमची लेख आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. पण आम्ही आहोत आम्ही आहोत. तुम्ही आमचेच आहात. तुम्ही भारतीय आहात याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही कधी जातीपातीचा असं राखतो का? बघा आला की नाही भरत भाऊ, तुम्ही आता काळजी घ्या त्यांची. आपण हम सब एक है. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे, याच्यात सब समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात रडू नका. तुमची काळजी आम्ही सगळे घेऊ. आपलं नाव काय बाबा? सिकंदर. अरे तुम आपको तो लड़वाई है सिकंदर है. आपको लड़ना ही अच्छा है, आपको रोना मना है. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत तुमची ही लेख घेऊन काढेल हा शब्द मी तुम्हाला देतो. आज नंतर या देश राज्यामध्ये कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल तुमचा मान सन्मान आम्ही करू. माझं नाव संग्राम माने साहेब. डोंगीच्या दुष्काळात येतोय तिथं दादांचा कारखाना आहे. इथल्या आमदारांना आम्हाला पाण्यावर बसवलं ते 35 गावच्या पाण्यावर बोलत आहे. 35 गावच्या पाणी आधी आम्हाला दिला असा शब्द या ठिकाणी आम्ही द्या. आजवर ताई माझ्या आजोबांची पिढी गेली. पवार साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं होतं अण्णांना. आणि आज माझ्या पोटचं पोरगं ताई मरू देऊ नका एवढं मला तुम्हाला विनंती आहे. पाणी द्या आमच्या 35 गावाला, एवढीच माझी विनंती आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की तुमचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मी स्वतः जातीने लक्ष घालून केले. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी
स्वतः मला इथे पाठवलं. आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली मंगळवेढ्याला जा, सगळ्यांना भेट. तुम्ही असं रडू नका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, तुम्हाला अश्रू दिसणार की तुमच्या लेकीला अस्वस्थ करणार आहे. मी शब्द तुम्हाला देते, पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही. असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभं करून राहील, हा शब्द मी तुम्हाला देते. आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही. सत्ता काय असते? सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्याच्यामुळे सिकंदर भाऊ, आप चिंता न करो, जब तक तुम्हारी ये बेटी जिंदा है आपका मान सम्मान आपका भी होगा और मेरे भरत भाई का भी होगा, किसान का भी होगा, हमारी औरतों का भी होगा और आपका भी होगा. त्यामुळे आज ऊन खूप वाढलाय, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही, पण आपल्याला शब्द देते की आदरणीय पवार साहेबांनी मला अनिल भाऊंसाठी आवर्जून आज तिथे पाठवलेला आहे. आणि अनिल भाऊंवर आदरणीय पवार साहेबांनी जो प्रेम आणि विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल माझा विश्वास आहे. कारण मंगळवेढ्याचं आणि आदरणीय पवार साहेबांचं फार प्रेमाचं राहत आहे. त्या प्रेमाच्या नातात मी पण नाही, तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे पवार साहेबांबरोबर. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपण 5 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या शेजारचं बटन दाबून आपल्या भाऊला तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या. एवढंच म्हणून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.